दुपारी सगळेजण बाहेर पपई खात बसले होते आणि नेमकी अन्वी झोपेतून उठली. तर उठल्या उठल्या हिने या पपईवर ताव मारायला सुरुवात केली. आजीला मला छोट्या छोट्या कापा करून दे बोलले आणि सगळी पपई तिने फिनिश केली. आज संध्याकाळी आम्हाला पुन्हा मुंबईला जाण्यासाठी निघायचं होतं, म्हणून मी टिफिनला पॅक करून बटाट्याचा पराठा घेतला आणि हा पराठा खायला खरंच खूप टेस्टी झाला होता आणि तो इतका मस्त फुगला की मला आवरला नाही, म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढून घेतला. ते झालं. म्हटलं अन्वीसाठी सुद्धा काहीतरी पॅक करून घ्यावं, म्हणून गावाला काहीच ऑप्शन नव्हता. मला ह्या शेवया दिसल्या म्हणून ह्याच्या तिखट शेवया मी बनवल्या. ह्या गव्हाच्या शेवया आहेत आणि ह्याचा उपमा अन्वीला खूप आवडतो, म्हणून तो सुद्धा मी बनवून घेतला. तो छान बनवला, थंड केला. ह्याची रेसिपी लवकर मी तुमच्यासोबत शेअर करेन. नंतर निघण्याची वेळ झाली आणि ही आजीबाईंना चहा प्यायचा मूड झाला. तर सगळ्यांकडे ती चहा मागत होती, म्हणून तिला चहा म्हणून दूध दिलं आणि सगळ्यांना मी चहा पिते असं सांगते आणि तिने ते फिनिश केलं. छान तिलासुद्धा रेडी केलं. आमची निघण्याची वेळ झाली. घराच्या बाहेर हे आंब्याचं झाड आहे आणि त्याला इतका मस्त आंब्याचा भर आला आहे की उन्हाळ्यात लवकर आम्हाला हे आंबे खाण्यासाठी यायचं आहे. अन्वी गाडीत जाऊन बसली. आमचा निघण्याचा टाईम झाला म्हणून ती आजीकडून स्वतःची लाड करून घेत होती. नंतर आजीला बाय बाय केला आणि तू घरात जाऊन बस असं सांगत होती आणि आजी तिला लवकर ये असं बोलत होती. तर ती आज आजीला बोलते की तू पुन्हा लवकर ये. ते झालं. आमचा निघण्याचा वेळ झाली. आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि इतकं छान वातावरण झालं होतं की इथून निघण्याचं मनच होत नव्हतं आणि इतका मस्त सनसेट होता. तो सनसेट बघत बघत आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि अन्वीसुद्धा खिडकीच्या बाहेर मस्त असं सनसेट बघत होती. सूर्याला बाय बाय करत होती आणि छान अशी गाणीसुद्धा ऐकत होती. जोपर्यंत तिला सूर्य दिसत होता तोपर्यंत ती ते सनसेट बघतच होती आणि तिला खूप मस्त वाटत होतं. सगळं बाय बाय करत होती. नंतर भूक लागल्यावर तिला दीदीचं चिप्सचं पॅकेट भेटलं आणि तिने त्याच्यावर ताव मारला आणि ह्या बहिणींना सुद्धा सगळ्यांना भूक लागली म्हणून मस्त अशी ओली भेळ घेतली आणि भेळ खात खात आम्ही आमचा प्रवास सुरुवात केली.